नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मंत्री छगन भुजबळांचं अजितदादा आणि महायुतीला ओपन चॅलेंज. ओबीसीसाठीची लढाई आर्यापार. या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ओबीसी आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळ लढत राहणारच. कोणालाही भूमिका पटो अथवा ना पटो, विरोधकांनी काय तो निर्णय घ्यावा. ज्यांना सोबत यायचं ते येतील, असे खुले आव्हानच मंत्री छगन भुजबळ यांनी स्वपक्षातील अजित पवार गटासह महायुतीला दिले आहे. छगन भुजबळांच्या आरक्षण या मुद्द्यावर एकला चलोराच्या भूमिकेमुळे महायुतीच्या नेत्यांची इकडे आर आणि तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. दरम्यान मंत्री भुजबळ ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगळी चूल तर मांडणार नाहीत ना, असा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना दिल्यापासून छगन भुजबळ आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यातच नाशिकमध्ये आलेले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भुजबळाच्या भूमिकेबाबत काहीच माहिती नाही अशी त्रोटक प्रतिक्रिया व्यक्त करून आपली वेळ मारून नेली. याबाबत भुजबळांना प्रश्न विचारला असता भुजबळांनी थेट हल्लाबोल केला. ओबीसी समाजातील 374 जातींची ही लढाई असून ती लढाई मी लढणारच. ही भूमिका कोणाला पटो अथवा ना पटो, याबाबत ज्याचा त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे खुले आव्हानच भुजबळ यांनी दिले आहे. साखर कारखाने, मोठ्या पतसंस्था असलेल्या मराठा समाजाला कोर्टाने आरक्षण नाकारले, मात्र त्यांची आरक्षणाची मागणी सुरूच आहे. सारथीमध्ये तेच पुढे, महायुतीतही तेच पुढे असे म्हणत भुजबळांनी ओबीसी समाजाचे सुद्धा मतदार आहेत असा इशारा यावेळी दिला आहे. अर्थात ओबीसी नेते म्हणून लढणाऱ्या भुजबळांनी हा इशारा स्वपक्षासह महायुतीला दिला आहे हे स्पष्ट आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात एकसंध असलेल्या राष्ट्रवादीवर मराठ्यांचा पक्ष असा शिक्कामोर्तब होता. तो खोडून काढण्यासाठी शरद पवारांनी इतर मागासवर्गीयांचे मोठ बांधण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळांकडे दिली होती. पक्षाची सर्वतोपरी मदत केल्याने भुजबळांनी ही जबाबदारी पार पडली. मात्र त्यावेळी शरद पवार आणि छगन भुजबळमधील समन्वयातून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नेहमीच पेल्यातील वादळ ठरायचा. आता मात्र तशी स्थिती नाही. त्यामुळे आता हा लढा तीव्र करण्याची भुजबळांच्या इशाऱ्याला महत्त्व आलं आहे. भुजबळांची ही लढाई आरक्षणापुरतीच मर्यादित आहे की आपले राजकीय महत्त्व द्विगुणित करण्यासाठी आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. पण याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा. आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.